श्रीमान रायगड महादरवाजा। जवळजवळ हे जे बाजूला उभे आहेत हे गट शिक्षण अधिकारी मान तालुका दहिवडी हे माझे भाचे आहेत आणि हे बामणे सर आहेत। सकाळी 7 वाजता त्यांनी दहिवडीवरून प्रस्थान केलं। दहिवडी कोरेगाव सातारा, थोडंफार सातारात वेट करून महाबळेश्वर मार्गे आम्ही 1 वाजण्याच्या आसपास ह्या रायगडाच्या पायथ्याशी पोचलो आणि तिथून 1 वाजता आम्ही चढाईला प्रारंभ केला रायगडाच्या आणि ह्या महादरवाजाजवळ येऊन पोचलेलो आहोत। एकंदरीत स्वराज्याचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदलकर यांनी एकूण 14 वर्षाच्या कालावधीमध्ये हे रायगडाचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। ह्या महादरवाजाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी कशी होती त्या ठिकाणी आपल्याला समजून येत आहे। ह्या दरवाजामध्ये गायमुखी दरवाजा तर आहेच, परंतु यदा कदाचित गनिम शत्रू हा जर रायगडाच्या दरवाजापर्यंत आला तर त्याचा मुकाबला कसा करायचा। समजा छोटेखानी तोफा आहेत, मावळ्यावरती आहेत, ह्यांनासुद्धा जर आटोक्यात त्या ठिकाणी जर आलं नाही, गनिम आला नाही, गनिमाची संख्या जर जास्त असेल तर पाठीमागे म्हणजे आपले जे छत्रपती शिवरायांचे जे वडील आहेत शहाजी राजे भोसले, शहाजी राजांनी अशी एक लढाई केली होती 1624ला, ती भातवडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे। काय आहे? भातवडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे। त्या ठिकाणी शहाजी राजांनी आदिलशाही आणि मुघलांची एकंदरीत जॉईंट 80,000 सैनिक होतं। 80,000 सैन्य भातवडीच्या ठिकाणी त्यांना पाणी करत होतं आणि त्या नदीमध्ये त्यांनी झरे खांदून पिण्यापुरतं पाणी निर्माण केलं। परंतु झालं काय, शहाजी राजांनी भातवडीच्या वरच्या बाजूला असलेला बंधारा फोडला आणि बंधारा फोडल्यानंतर परिस्थिती ती अशी निर्माण झाली की सैन्य सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागलं, अर्ध सैन्य वाहून गेलं आणि प्रचंड पराक्रम पाण्याचा शस्त्र म्हणून शहाजी राजांनी वापर केला भातवडीच्या लढाईमध्ये आणि तोच पराक्रम छत्रपती शिवरायांना त्यांनी महासाहेबांच्या करवी समजला असावा आणि त्यांनी महादरवाजांच्या बरोबर वरती एक तलाव अरेंज केलेला आहे। त्याचं नाव हत्ती तलाव आहे या रायगडावरती। त्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्या ठिकाणी तुमचं जर गनिम या ठिकाणी दरवाजामध्ये आत आला येणार नाही, जर आलाच तर त्याचा मुकाबला कसा करायचा, तर त्याचा मुकाबला असा करायचा की त्याच्या तळ फोडायचं। तळ फुटल्यानंतर पाणी येणार दरवाजापर्यंत पाणी आलं की लढायला तलवार घेणार का, ते पाण्यात सावरणार का, चिखलाचा रबडा सगळा होणार त्या ठिकाणी, तोपर्यंत काय मावळे झोपलेले नसणार आहेत। गनिमावर अटॅक करून त्यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं सामर्थ्य ह्या रायगडाच्या दरवाजाच्या समोर असलेल्या हत्ती तलावाद्वारे छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे। हे एक दरवाजाचं हे वैशिष्ट्य आहे या ठिकाणी। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय।